तर सगळ्यात आधी इथे मी पाणी उकळून घेतलेलं आहे। पाण्याला उकळी आली की गॅस बंद करायचा आणि त्यानंतर एक 6 ते 7 लिंब मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, ती या पाण्यामध्ये घालायची। पाण्यामध्ये घातल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि एक 10 मिनिटं गरम पाण्यामध्ये ही लिंबे अशीच ठेवून द्यायची आहेत। 10 मिनिटानंतर लगेच ज्यावेळेला पाणी गरम असतं त्यावेळेला अशा पद्धतीने लिंब थोडी चोळून आपल्याला घ्यायची आहेत। जो काही सालीचा कडवटपणा असतो तो या पाण्यामध्ये निघून जातो आणि त्यानंतर एका सुती कापडाने आपल्याला किंवा रुमालाने व्यवस्थित ही लिंब पुसून घ्यायची आहेत। कुठेही पाण्याचा अंश राहता कामा नये, कारण आपल्याला हे वर्षभर टिकवायचं आहे। त्यानंतर आता लिंब कोरडी करून घेतल्यानंतर आपल्याला ही कट करून घ्यायची आहेत। त्यातल्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला साईडला करून घ्यायच्या आहेत, कारण बियांमुळे आपला हा पदार्थ कडवट होण्याची शक्यता असते। त्यामुळे ह्या ज्या बिया आहेत त्या सगळ्या आपल्याला साईडला काढून घ्यायच्या आहेत। हे जे लिंबू आपण वापरणार आहोत ते डागाळलेले नसावेत, बिना डागाचे लिंबू आपल्याला घ्यायचे आहेत। तर आता अशा पद्धतीने लिंबू मी साईडला काढून टाकते। सगळ्याच लिंबूचे अशा पद्धतीने जे काही बिया आहेत त्या काढून टाकायच्या आहेत आणि आपण गरम पाण्यामध्ये टाकल्यामुळे लगेचच बिया या साईडला होतात। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। आणि जर तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका। तर आता ह्यातल्या बिया मी काढून घेते आणि सगळ्या लिंबूमधल्या बिया अशाच पद्धतीने मी काढून घेते। तर हे पहा, लिंबांमधले सगळे ज्या बिया आहेत त्या मी काढून घेतलेल्या आहेत। आता हे लिंबाचे तुकडे आपल्याला मिक्सिंग जारमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। तर हे पहा, हलकस ओबडधोबड असं हे मी वाटून घेतलेलं आहे। थोड्याशा लिंबाच्या साली दिसत आहेत। आता हे सगळं वाटून घेतल्यानंतर याचं प्रमाण 1 वाटी एवढं होतं। तर हा लिंबाचा क्रश आता एका आपल्याला कढईमध्ये काढून घ्यायचा आहे। तर हा लिंबाचा क्रश जो आहे तो 1 वाटी झालेला आहे। तर त्याच्या दुप्पट आपल्याला म्हणजे 2 वाटी साखर घ्यायची आहे। तर इथे मी साखर वापरलेली आहे 2 वाटी। तुम्हाला जर गूळ वापरायचा असेल, गुळाचं बनवायचं असेल तर गूळ सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता। तर त्यानंतर चवीपुरतं यामध्ये मीठ घालायचं आहे। त्यानंतर लाल तिखट 2 चमचे घालायचे आहे। काश्मीरी लाल मिरची पावडर जर असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। त्यानंतर धनेपूड 1 चमचा इथे मी वापरलेला आहे। आता हे सगळे जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत। हे जे मसाले आहेत ते सगळे एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर हे जे मिश्रण आहे ते 5 मिनिटं आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे थोडीफार साखर आपल्याला ही विरघळून घ्यायची आहे। तर हे पहा, मिश्रण इथे मी एकजीव करून घेतलेलं आहे। आता एक 5 मिनिटं साईडला ठेवून देऊयात। 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता मिश्रण आपलं सैलसर झालेलं आहे। हलकी साखर विरघळलेली आहे। आता आपल्याला हे मीडियम हीटवर शिजवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि आता हे मिश्रण आपल्याला चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे। जास्त वेळ लागत नाही, एक 5 ते 7 मिनिटांमध्ये आपलं हे जे मिश्रण आहे ते शिजवून तयार होतं। तर हे पहा, अवघ्या 5 मिनिटातच मिश्रणाला चांगली अशी उकळी सुटलेली आहे। मीडियम हीटवर हे शिजवून घ्यायचं। तुम्ही जर जवळ असाल तर मोठ्या फ्लेमवर सुद्धा हे मिश्रण तुम्ही शिजवून घेऊ शकता। तर आता मिश्रणाला उकळी आलेली आहे, तुम्ही मिश्रण चेक करून पाहू शकता। या मिश्रणामध्ये आपण साखर वापरलेली आहे, पाणी वापरलेलं नव्हतं, त्यामुळे पटकन मिश्रणाचा एकतारी पाक तयार होतो, जास्त वेळ लागत नाही। तर आता आपण हे मिश्रण चेक करून पाहूयात। हे पहा, अशा पद्धतीने एकतारी पाक झाला की आपलं मिश्रण तयार झालेलं आहे असं समजायचं। अगदी पटकन झटपट होणारी रेसिपी आहे, जास्त वेळ लागत नाही आणि तयार केल्या केल्या तुम्ही लगेचच हे लोणचं खाण्यासाठी घेऊ शकता आणि एकदम मस्त चटपटीत फ्लेवरचं आंबट गोड तिखट असं आपलं हे लिंबाचं क्रश लोणचं तयार होतं। झटपट होतं आणि खायला पण लगेचच तुम्ही हे घेऊ शकता आणि हे उपवासाला सुद्धा चालतं। तर थंड झाल्यानंतर हे पहा, थोडंसं आपलं हे घट्टसर असं मिश्रण तयार होतं। शिजवताना भलेही आपलं थोडंसं सैलसर वाटत असलं तरी थोड्या वेळानंतर थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने घट्टसर आपलं हे लोणचं तयार होतं। हे वर्षभर आंबट गोड लोणचं लिंबाचं आरामात टिकतं।
काचेच्या हवाबंद बरणीमध्ये अगदी वर्षच काय 2 वर्षसुद्धा आरामात हे लोणचं टिकतं. तुम्ही याला जॅम म्हणू शकता किंवा लिंबाचं आंबट, गोड, तिखट असं लोणचं म्हणू शकता. उपवासाला देखील हे लोणचं चालतं. मुलांना तुम्ही चपातीला हे लावून देऊ शकता, ते आवडीने खातात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना, फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा. वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जाता जाता अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका.